नंदुरबारमध्ये पाणी टंचाई तीव्र, प्रशासनाकडून 60 खासगी विहिरी अधिग्रहित करण्याचा निर्णय। वाढत्या तापमानाचा जलस्रोतांवर परिणाम। सातपुड्यातील दुर्गम भागात भीषण परिस्थिती, नागरिकांना दर्याखोऱ्यातून पाणी आणण्याची वेळ। नांदेडच्या भोकर तालुक्यात अनेक गावात भीषण पाणी टंचाई, जाकापूर तांडा येथील नागरिकांची हंडाभर पाण्यासाठी मोठी पायपीट, गावकऱ्यांकडून टँकरची मागणी। सोलापूरच्या उजनी धरणातल्या पाणी साठ्यात मोठी घट, 117 टीएमसी क्षमता असलेल्या धरणात केवळ 63% टीएमसी पाणीसाठा। पुणे सोलापूर जिल्ह्यातील शेती उजनी धरणावर अवलंबून। जळगावात वाढत्या तापमानाचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका। वाढत्या उन्हामुळे शेतात लावलेली केळीची रोपं सुकत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। भंडाऱ्यात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह काही भागात गारपीट, पावसामुळे कापणीला आलेलं भातपीक भुईसपाट, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट, पंचनामे करून आर्थिक मोबदला देण्याची मागणी। बातमी महाराष्ट्रातून। महाराष्ट्रातील भाजपच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर, विभागवार समन्वयक, संयोजक आणि सहसंयोजकांच्या नियुक्त्या। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची घोषणा। मुंबई विभागासाठी राजेश पांडेवर समन्वयकाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरही सोपवण्यात आलेली आहे। शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती। राज्यात सेवेत असलेल्या राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 28 जून रोजी परीक्षा घेण्यात येणार होती। हिंदी भाषा निम्न श्रेणी आणि उच्च श्रेणीची परीक्षा ही घेतली जाणार होती। शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षा सक्तीला ठाकरेंची शिवसेना, मनसे मराठी अभ्यास केंद्राचा विरोध। परीक्षा ही मराठी भाषिक राज्यात हिंदीची कशी, असा विरोधकांचा सवाल। केंद्र सरकारकडून ऊसाच्या एफआरपीमध्ये 100 रुपयांची वाढ। आगामी ऊस हंगामात शेतकऱ्याला प्रतिटन मिळणार 3650 रुपये। रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ झाल्याचं तज्ज्ञांचं मत। केंद्राकडून ऊसाच्या एफआरपीत 100ची वाढ। शेतकरी नेते राजू शेट्टी यांची केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका। प्रतिटन 300 रुपयांच्या वाढीची राजू शेट्टींची मागणी। राजा उदार झाला आणि हत्ती भोपळा दिला, अशी अवस्था ऊस उत्पादक शेतकऱ्यांची झालेली आहे। हंगामामध्ये गाळपा जाणाऱ्या ऊसाला केंद्र सरकारनं 3650 रुपये एफआरपी जाहीर केलेली आहे। एवढंच नव्हे तर निर्लज्जपणाचा कळस म्हणजे ऊसाचा उत्पादन खर्च हा 1 टनाचा 1820 रुपये त्यांनी दाखवलेला आहे। म्हणजे उत्पादन खर्च अधिक 100% नफा सरकार द्यायला लागलेला आहे। एवढा नफा जर शेतकऱ्यांना होत असेल तर मला असं वाटतं की आता शेतकरी चळवळीची गरजच काही राहिलेली नाही। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील वालसावंगी गावात तरुणीचे अश्लील फोटो काढून धर्मांतरासाठी दबाव। आरोपी शेख इम्रान शेख हबीब विरुद्ध तरुणीची पोलिसात तक्रार। तरुणीवर नमाज पढण्याचा आणि बुरखा घालण्याचा दबाव। नसलापूर अत्याचार प्रकरणाच्या तपासाला वेग। पोलिसांचा आरोपी भीमराव कांबळेला घटनास्थळी नेऊन तपास। गावकरी संतप्त असल्यानं पोलिसांकडून मध्यरात्री गोठ्याची पाहणी। अकोल्यात पातूरमध्ये वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार। शेजारी राहणाऱ्या 60 वर्षीय वृद्धाचा 10 वर्षीच्या चिमुकलीवर अत्याचार। नराधम वृद्धावर गुन्हा। आरोपीच्या शोधासाठी 3 पथकं रवाना। पुण्यातील पर्वती परिसरात 70 वर्षीय सख्ख्या आजोबाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न। उपस्थित नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला। पुण्यात 9 वर्षांच्या चिमुकलीवर सख्ख्या आजोबाचा अत्याचाराचा प्रयत्न। नराधम आजोबावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल। पर्वती पोलिसांकडून नराधमाला अटक। दारूच्या नशेत चिमुरडेवर अत्याचाराचा प्रयत्न। पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराप्रकरणी 45 वर्षीय आरोपीला अटक। पोस्को कायद्यासह गुन्हा दाखल। कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती। अघोरी पूजा करण्याच्या बहाण्यानं अल्पवयीन मुलीवर भोंदूबाबाकडून लैंगिक अत्याचार। सोलापूरच्या कुर्डुवाडीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील नराधमाला 20 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा। 2 वर्षांनी मिळाला न्याय। राहत्या घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले होते। सोलापुरातील करमाळ्यात दुसऱ्या गुन्ह्यात मनोहर भोसलेला 7 दिवसांची पोलीस कोठडी। व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी भोसलेवर दुसरा गुन्हा।
चंद्रपूर शहरात विनापरवाना सुरू असलेल्या 2 IVF केंद्रांवर कारवाई. बेबी शोर आणि इंदिरा IVF अशी प्रख्यात IVF केंद्रांची नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यापूर्वीच रुग्णसेवा सुरू केल्याचं तपासणीत उघड. गोंदियातील बाळ विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टर नितेश वाजपेयी यांचं सोनोग्राफी सेंटर सील. गोंदिया जिल्हा शल्य चिकित्सकांची कारवाई. उल्हासनगरमध्ये किडनी प्रत्यारोपणाच्या नावाखाली महिलेची 31 लाखांची फसवणूक. पतीला वाचवण्यासाठी स्वतःची किडनी दिली, मात्र फॅमिली डॉक्टरच फसवणुकीचा सूत्रधार निघाला. पुण्यात 2 भिंतीत अडकलेल्या मुलाची सुखरूप सुटका. कात्रज जांभूळवाडीमधली दुपारची घटना. जवानांच्या तत्परतेमुळे 7 वर्षीय मुलाची सुखरूप सुटका. मुलगा खेळताना 2 कंपाऊंड भिंतींमध्ये अडकला होता. ठाण्यातील शहापूरमध्ये डोळखाम गावात भीषण आग. 4 ते 5 घरं जळून खाक. 4.5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण. संसार उपयोगी साहित्य जळून खाक. मिसिंग लिंकवरील 3 दिवसात 95 वाहनांवर कारवाई. पुलावर बोगद्यात थांबून नियमांचं उल्लंघन. जगातील सर्वात रुंद बोगद्यातही थांबून प्रवाशांचं फोटो सेशन. पोलिसांची कारवाई पुढे देखील सुरूच राहणार. आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. अजित पवारांच्या विमान अपघाताची योग्य चौकशी व्हावी. तसंच बारामती आणि काटेवाडी परिसरात अघोरी पूजेची चौकशी करा. अमोल मिटकरेंची राज्याचे पोलीस महासंचालकांकडे मागणी. पोलीस मुख्यालयात जाऊन सदानंद दातेंची घेतली भेट. MPSC तलाट्यांची ही भरती परीक्षा. 1700हून अधिक पदांच्या भरतीसाठी तयारी सुरू. प्रत्येक विभागीय कार्यालयाकडून अहवाल मागवण्यात आले. RT प्रवेशाबाबत पालकांची उदासीनता. रायगडमध्ये 1303 जागांवर अद्याप अनिश्चितता. जागा रिक्त राहण्याची शक्यता. आवडीच्या शाळा न मिळाल्यानं अनेक पालकांकडून प्रवेश निश्चिती नाहीच. मुंबईतील म्हाडाच्या 2640 घरांसाठी 5 जूनला लॉटरी. अर्ज भरण्यासाठी 14 मे पर्यंत मुदतवाढ. रायगडमध्ये नागरिकांच्या रखडलेल्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या लोकशाही दिनाला अधिकारी गैरहजर. दांडी बहाद्दर अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार. नागपुरातील कंत्राटदारांची सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात हायकोर्टात याचिका. 96,000 कोटींच्या थकीत बिलाचे पैसे न दिल्याबद्दल याचिका दाखल करण्यात आली आहे. सोलापूरच्या सांगोल्यात कोंबड्याच्या खुराड्यावर तरसाचा हल्ला. 100 पेक्षा जास्त कोंबड्या मारल्या. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. भंडाऱ्यात 26 बकऱ्यांचा फडशा पाडणाऱ्या बिबट्याला वनविभागाकडून जेरबंद. बकऱ्यांना ठार केल्यानंतर बिबट्या कालव्याच्या सिमेंट पाईपमध्ये बसला होता. भंडाऱ्यात लाखांदूरमध्ये शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरसमोर अचानक बिबट्या आला. शेतकऱ्याच्या समयसूचकतेचा थरार व्हिडिओ व्हायरल. हेमंत बोरकर असं या शेतकऱ्याचं नाव. पिंपरी चिंचवडमध्ये दुर्गा टेकडीवर बिबट्याचा वावर. वनविभागाकडून भागात गस्त वाढवली. देहू रोड रावेत परिसरात शोध मोहीम. गोंदिया भंडारा जिल्ह्यात विस्तारलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात रानगव्यांची सर्वाधिक नोंद. वन्य प्राणी गणनेत आढळले 548 रानगवे. दुसऱ्या क्रमांकावर रानडुकरांची नोंद. नीटच्या परीक्षेत मोबाईल आणि AIचा वापर करून कॉपी. गडचिरोली शहरातील 2 परीक्षा केंद्रांवर कॉपीचा प्रकार. 2 विद्यार्थ्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.